नमस्कार. आपण आपल्या क्लासमध्ये दररोज श्वसनाचे व्यायाम करतो. कधी आपण काही डायफ्रॅमॅटिक ब्रीथिंग, ॲब्डोमिनल ब्रीथिंग, कोहेरंट ब्रीथिंग, बॉक्स ब्रीथिंग अशा पद्धतीचे श्वसनाचे व्यायाम करतो. तर कधी आपण अनुलोम विलोम, भ्रामरी, उच्चई ब्रीथ या पद्धतीचे पण व्यायाम करतो. कपालभाती आणि भस्त्रिका आपण मुद्दामून टाळलेले आहेत या क्लासमध्ये, कारण ते करण्यासाठी बऱ्याच जणांना काही रिस्ट्रिक्शन्स असतात. सगळ्यांना करता यावे असे व्यायाम मुद्दामून आपण निवडले. या सगळ्याच व्यायामांचं महत्त्व मी वारंवार आपल्या क्लासमध्ये सांगते. जसा शरीराचा व्यायाम आहे योगा, वॉकिंग, रनिंग, जिमिंग, जसा मनाचा व्यायाम आहे खास बसून ध्यान करणे, तसेच हे श्वासाचेही व्यायाम आहे. व्यायाम याच्यामुळे कारण ते शरीराला अनेक फायदे देतात आणि त्याचबरोबर त्यामध्ये आपण ऊर्जेचं ज्वलन करतो. एनर्जी कन्झम्पशन हे श्वसनातही होत असतं. या सर्टन पद्धतीच्या व्यायामांमुळे आपण योग्य लयीमध्ये श्वास घेणं, जी लय निसर्गाला आहे, निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला आहे, आपल्या झोपण्या उठण्याला आहे, आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांना ही लय आहे. हृदयाशी एकत्रितपणे काम करून हृदयाशी जोडलं जाऊन हेच श्वसन आपल्या सबंध शरीराला अखंडित ऑक्सिजनचा पुरवठा करतं, प्राणवायू पुरवतं. आपण जवळपास 12-13 पद्धतीचे प्रकारचे हे वेगवेगळे व्यायाम केलेले आहेत. आज मी प्रत्येक मिनिटात एक व्यायाम असे 10 व्यायाम डेमॉन्स्ट्रेशन्समध्ये करून दाखवणार आहे. याला जवळपास पुढची 12 ते 15 मिनिटे लागतील. माझं सजेशन सगळ्यांना हे आहे की आपली हार्ट लंग कपॅसिटी चांगली ठेवण्यासाठी, कार्डिओ रेस्पिरेटरी हेल्थ, हृदय आणि फुफ्फुसांचं आरोग्य, आपलं मनाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, आपल्या शारीरिक आरोग्यासाठी सुद्धा, आपल्या ओव्हरऑल वेलबिईंगसाठी, फील गुड इफेक्टसाठी, आपल्याला जो काही आनंद अनुभवायचा असतो, समाधान, शांतता, मनःशांती, विचार सुसूत्रपणे करणे, भावनांच्या आहारी न जाणे, व्यसनांपासून मुक्त होणे, एकाच पद्धतीचे विचार किंवा कलह मनात चालू न राहू देणे, या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला श्वासाशी जोडणं आणि तिथूनच मग आपल्या माइंडफुलनेसची सुरुवात करणं हे मदत करतं. या 15 मिनिटांपैकी दररोज तुम्ही तुमची कमीत कमी 3 ते 5 मिनिटं जर वापरली, कुठलेही व्यायाम निवडून ते फॉलो केले, तर तुम्हाला त्याचा 100% फायदा होत राहील. जरी तो लगेचच ऑब्व्हियस कुठल्या पद्धतीने नसला तरीही तो तुम्हाला हळूहळू जाणवायला लागेल आणि कधीतरी लक्षात येईल की आपण आज जे एवढे फिट आहोत, फिट अँड फाईन, मेंटली, फिजिकली, इमोशनली, सोशली, तर त्यात आपलं हे श्वासाकडे लक्ष देणं आणि श्वसनाचे व्यायाम करणं नक्कीच कारणीभूत आहे. तर आपण भ्रामरीने सुरुवात करूया. भ्रामरी प्राणायामाचे काही व्हेरिएशन्स पण आहेत, पण मी मूलभूत भ्रामरी विषयी सांगणार आहे की यामध्ये आपण डाव्या हाताची आपल्या ज्ञानमुद्रा करू शकतो किंवा ती करणं इष्ट आहे, ज्या वेगवेगळ्या मुद्रा योगामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, श्वास नाकाने आत घेणं, शक्यतो तेवढा दीर्घ श्वास आत घेऊन मग घशामध्ये भुंग्यासारखी किंवा बंबलबीसारखी आवर्तनं करत हा श्वास बाहेर सोडणं, जेणेकरून दीर्घ श्वसन पण होईल आणि त्याचबरोबर या आवर्तनांमुळे जो नायट्रिक ऑक्साईड आपल्या घशामध्ये रिलीज होतो, तो आपली इम्युनिटी वाढवण्यामध्ये, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जी आपली कामिंग, क्वाईट आपल्याला करणारी नर्वस सिस्टीम आहे, तिला ॲक्टिवेट करण्यासाठी तो मदत करतो. तर भ्रामरीची सुरुवात. ॲब्डोमिनल किंवा डायफ्रामॅटिक ब्रीदिंग यामध्ये आपण मुद्दाम आपला जो
छाती आणि पोटाच्या मधला अतिशय मोठा असा आडवा ठेवलेला स्नायू आहे, हॉरिझॉन्टली प्लेस्ड, जो आपला सगळ्यात महत्त्वाचा श्वसनाचा स्नायू आहे. तर त्याला ॲक्टिवेटेड ठेवण्यासाठी, त्याची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण जी हवा नाकातून आत जाते ती फक्त छाती फुगवण्यापुरती नाही, तर ती पोट फुगवून मुद्दामून तसं श्वसन करून त्याला गती देण्याचं काम करते. तर ॲब्डोमिनल ब्रीदिंग. यामध्ये पूर्ण लक्ष श्वासाकडे, आत जातानाचा श्वास, त्याबरोबर होणारी छाती पोटाची हालचाल, त्यांचं एक्सपान्शन, त्यांचं फुगणं, आणि श्वास बाहेर सोडताना त्या दोघांमधून पूर्णपणे हवा बाहेर जाते आणि ते पुन्हा आपल्या पूर्वस्थितीला येत आहेत, याच्याकडे लक्ष देणं. ठीक आहे. दरवाजाचा आवाज होतो, आवाज नको. ॲब्डोमिनल ब्रीथ्स हे दीर्घ श्वसनाचेच असतात आणि यामध्ये जो होल्ड येतो तो आपण व्हॉलंटरी घेऊ शकतो, पण असाही आपण श्वास आत घेणं आणि बाहेर सोडणं यामध्ये एक स्पेस असतोच, नॅचरली तो असतोच. तर आपण हा इच्छा असेल तर आपण यामध्येही होल्ड्स करू शकतो. आता कोहेरंट ब्रीदिंग, ज्यामध्ये जितका वेळ श्वास आत घेतोय तितकाच वेळ तो बाहेर, कुठेही होल्ड नाही. जनरली हा 5 सेकंद श्वास आत, 5 सेकंद बाहेर, अशा पद्धतीने मिनिटाचे 6 श्वास असं म्हणून करू शकतो, किंवा 6 सेकंद श्वास आत, 6 सेकंद बाहेर, मिनिटाचे 5 श्वास, 6 श्वास, सॉरी. त्याचबरोबर जर हे जमत नसेल तर 3 सेकंद आत, 3 सेकंद बाहेर, जे कम्फर्टेबल असेल ते, पण लक्ष देऊन आकडे मोजून मनात हे करायचे, किंवा सूचनांमध्ये जे आकडे असतील त्याप्रमाणे. शक्यतो ह्या सगळ्या दीर्घ श्वसनांमध्ये आपण डायफ्रामॅटिक ब्रीदिंग, ॲब्डोमिनल ब्रीदिंग केलं तर ते इष्टच आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आपण काही ब्रेथ होल्ड शिकलोय. इन्स्पिरेटरी ब्रेथ होल्ड आणि एक्सपिरेटरी, म्हणजे श्वास आत घेऊन श्वास धरून ठेवणं आणि श्वास बाहेर सोडून त्याच अवस्थेत राहणं. दोघांचे आपापले स्वतंत्रपणे फायदे आहेत. तर जमेल तेवढा दीर्घ श्वास आत, आणि किती आकडे मनात मोजून तो धरून ठेवता तो तेवढा ठेवायचा. आकडे मोजाल मोठ्याने. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. 25 सेकंद आत घेतलेला श्वास हात धरून ठेवण्याने आपल्या हार्ट लंग हेल्थमध्ये खूप बेनिफिट होतो. आणि त्याचबरोबर असा श्वास घेऊ शकतो म्हणजे आपली कपॅसिटी बऱ्यापैकी चांगली आहे असं सिद्ध होतं. तर श्वास बाहेर सोडून मग तो धरून ठेवण्याचं प्रात्यक्षिक असं आहे की दीर्घ श्वास आत आणि तो बाहेर सोडताना आकडे मोजायचे. किती मोजू शकता तेवढे, शक्यतो सेकंदांच्या इंटरव्हल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. यापेक्षा जास्त हवा शिल्लक नाहीये फुफ्फुसांमध्ये.
रेसिज्युअल लंग कपॅसिटी. तर हा रिपीटेड पण करू शकता हा एक्सरसाइज. श्वासात आकडे मोजत श्वास बाहेर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 23. आय सॉरी. अनुलोम विलोम. उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकपुडीवर, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर दोन भुवयांच्या मध्ये आणि उरलेली दोन बोटं डाव्या नाकपुडीवर. सुरुवात कधीही या नाडी शोधन प्राणायाम किंवा अनुलोम विलोमची डाव्या नाकपुडीने श्वास आत घेऊन आणि उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडणे. यामध्ये अनेक व्हेरिएशन्स करू शकतो, जसं की श्वास धरून ठेवणे कुंभक, डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडणे, भराभर श्वास एका नाकपुडीने आत आणि दुसऱ्या नाकपुडीने बाहेर. या पद्धतीने. यानंतर बॉक्स ब्रीदिंग, ज्यामध्ये आपण 4 सेकंद श्वास आत घेतो, 4 सेकंद धरून ठेवतो, 4 सेकंद तो बाहेर सोडतो आणि मग 4 सेकंद श्वास बाहेर सोडलेल्या अवस्थेत राहतो. आकडे मोजा. आता श्वास आत. 1 2 3 4 श्वास 5 बाहेर. 6 सॉरी, श्वास धरून ठेवायचा आहे. 7 8 9 श्वास 10. बाहेर. श्वास बाहेर सोडलेल्या अवस्थेत 14 15 16. आता श्वास 17, पुन्हा आत. 18 1 2 2 3 3 4. 4 श्वास धरून 5, ठेवायचा आहे. 6 7 8 9 श्वास बाहेर 10, सोडायचा आहे. 10 11 12 13 श्वास बाहेर सोडलेल्या अवस्थेत 14 15 16. 16. श्वासात 1 2 3 4. श्वास धरून ठेवाय. 5 6 6. 7 8 श्वास बाहेर. 10 11 12 श्वास बाहेर सोडलेली अवस्था 14 15 16. 16. तर असे हे आपण शिकलेले काही श्वसनांचे व्यायाम आहेत. उज्जयी प्राणायाम पण आपण शिकलो, ज्यामध्ये नाकाने श्वास आत घ्यायचा आहे आणि तो विस्पर केल्यासारखा, कुजबुजल्यासारखा किंवा हळू शिट्टीसारखा, जोरात वाजवलेली शिट्टी नाही, सावकाश वाजणारी, अशा पद्धतीने तो घशातून बाहेर सोडायचा. आता लास्ट बट नॉट द लिस्ट, रेस्क्यू ब्रीथ्स. स्पेशली खूप अँशियस, खूप काळजीचं काहीतरी मनात चालू असेल, एखाद्या परिस्थितीमधून एस्केप, सुटका करावीशी वाटत असेल, काहीच सुधरत नसेल, ना विचारांकडे बघणं, ना माइंडफुल होणं, ना शांत राहणं, ना रिॲक्ट करणं, काही कळत नसेल, वाटत असेल की चुका होतील हातून आपण जर कसल्या प्रतिक्रिया दिल्या, स्वतःला व्यक्त केलं, पण घुसमट होतीये, तर अशा वेळी रेस्क्यू ब्रीदिंग म्हणजे नाकाने श्वास आत, दीर्घ श्वास आत आणि तो तोंडाने 2 वेळेला बाहेर सोडणे. असा श्वास आपल्याला एखादं ट्रेकिंग झालं, फास्ट रनिंग किंवा कुठली हेवी एक्सरसाइज, तर त्याच्या शेवटी सुद्धा असा श्वास घेतला की त्याच्याने कार्बन डायऑक्साईड लेवल्स थोड्या लवकर खाली येऊन ऑक्सिजनचा पुरवठा थोडा पूर्ववत होण्याला मदत होते.
या पद्धतीने. तर दररोज थोडा तरी वेळ काढून श्वसनाचे व्यायाम चालू ठेवा. धन्यवाद.